बंधूंनो 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। मित्रो, काल सोलापूर बाजार समितीमध्ये 110 गाड्यांची आवक होती, तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये 140 गाड्यांची आवक आहे। मित्रो, आजचे मार्केट आपण बघूया। 700 800 900 1000 1100 मालवारी 11.5 पौने 12 चिन्नाजी 12 12.5 पौने 13 वळो 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 13.5 बोलो 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 100 रुपये 1000 800 8 8.5 पौने 9 900 9.5 बोलो 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 1000 रुपये इमरान 11 11.5 पौने 12 1200 रुपये एमसी कराये 11 पौने 12 1200 रुपये तर शेतकरी मित्रो, सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ 25% माल हा भिजलेला येत आहे आणि त्यामुळं अशा या भिजलेल्या मालाला किती चांगला माल असला तरी भिजलेला माल हा वेगळा दिसतो आहे आणि त्यामुळं तो माल 300 ते 700 800 रुपयेपर्यंतच विकला जात आहे। आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर काही वक्कल हे ठेवणीतले म्हणलं तर चालेल की ते 17 18 19 20 ते 2300 रुपयेपर्यंत विकले गेलेले आहेत। मात्र सरासरी दर हा कांद्याचा खरं तर सर्वसाधारण 15 16 17 असाच विकला जात आहे, सरासरी 14 15 16। तर 2 नंबर कांदा हा 11 12 13 असा विकला जात आहे। तर गोल्टा गुलटी ही 100 रुपयापासून ते चांगली जर गोल्टी असेल तर 1200 रुपयेपर्यंत देखील विकली आहे। मात्र एकदम नवीन भिजलेली असेल तर 100 200 300 अशीच विकली जात आहे। एकूणच भिजलेला माल खरं तर सोलापूर बाजार समितीमध्ये किंवा कुठल्याही बाजार समितीमध्ये विकणं सध्या तरी शेतकऱ्यांना परवडत नाही, कारण झालेला खर्च देखील मिळत नाही आणि म्हणूनच माझं असं मत आहे की जो खरोखरच भिजलेला माल आहे त्याला सोलापूर बाजार समितीमध्ये मातीमोल किंमत आहे। खरं तर शेतकऱ्यांनी अशा या बारीक चिंगळी वजा गोल्टा गोल्टी जर भिजलेल्या असतील तर लोकल मार्केटमध्ये विका, अन्यथा सेंद्रिय खत म्हणून त्याचा उपयोग केला तर रासायनिक खतापेक्षा त्याचा रिझल्ट हा अतिशय चांगला होता। तर शेतकरी बंधू, हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव। नमस्कार।